नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्याकडून चॅनलला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय, याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार. गेले काही दिवस आपण डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतोय. प्रत्येक टप्प्याचे व्हिडिओ तुम्हाला या परीक्षेचे माझ्या चॅनलवर मिळत आहेत. आणि तुम्ही जे कमेंट्स आणि जे ॲप्रिसिएशन देताय त्याच्यामुळे माझा हुरूप वाढतोय. या तिसऱ्या टप्प्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तिसरा आणि चौथा टप्पा. तर याचा पार्ट 1 चा व्हिडिओ ऑलरेडी पब्लिश झालाय. तो तुम्ही बघा, ज्याच्यात मी इन जनरल आयडिया दिली आहे की प्रकल्प आहे काय, त्याचा टॉपिक काय आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला काय करायचं. एकदा टाइमलाईन बघून घेऊया पुन्हा एकदा की रिझल्ट जो आहे प्रॅक्टिकलचा तो येईल साधारण दुसऱ्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या. प्रकल्पाचं प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला सबमिट करायचा आहे मेलच्या थ्रू 9 मार्चपर्यंत. त्यानंतर इंटरव्ह्यू आणि जनरल इंटरव्ह्यू, ॲक्शन रिसर्च प्रोजेक्टचा आणि जनरल इंटरव्ह्यू असे दोन्ही इंटरव्ह्यू आपले रविवारी 16 मार्चला मुंबईला असणार आहेत. आणि मस्तपैकी प्राइज मिळणार. हे सगळं झाल्यावरती प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे 6 एप्रिलला. ठीक आहे. तर बघा, कृती संशोधन प्रकल्प 2024-25 आपल्यासाठी 6वी साठी विषय आहे शाश्वत लँडस्केपिंग. वेगळे वेगळे प्रकार आहेत लँडस्केपिंगचे, ते थोडे जाणून घेऊया. पहिला आहे बघा निवासी लँडस्केपिंग. म्हणजे मोठ्या सोसायट्यांमध्ये जे लँडस्केपिंग केलं जातं ते निवासी लँडस्केपिंग. तिथे असा मुलांना खेळण्यासाठी एरिया असतो, त्याच्यानंतर लॉन लावलेलं असतं, त्यानंतर कडेनी असं फिरण्यासाठी वॉकिंग एरिया असतो, काही ठिकाणी गार्डन जिम लावलेले असतात. तर हे सगळं झालं निवासी लँडस्केपिंग. व्यावसायिक लँडस्केपिंगमध्ये व्यावसायिकदृष्ट्या जे ऑफिसेस असतील, कार्यालय असतील, त्यांच्या ठिकाणी मग ते इंडोर सुद्धा असू शकतं. त्या ऑफिसच्या आतमध्ये पण खूपदा आपण छोटी छोटी झाडं बघतो, मनी प्लांट सारखी, ज्यांना उन्हाची आवश्यकता नसते. तर ते येतं व्यावसायिक लँडस्केपिंगमध्ये. उपवन लँडस्केपिंगमध्ये एक थीम घेऊन झाडं लावली जातात, ज्याच्यामध्ये आपण औषधी वनस्पती असतील बघा, किंवा फुलझाडं असतील, किंवा अशी काही थीम घेऊन मोठी मोठी झाडं असतील, ती सगळी उपवन लँडस्केपिंगमध्ये येतं. जपानी गार्डन लँडस्केपिंग, जपानमध्ये ज्या पद्धतीने झाडं लावली जातात त्या पद्धतीने आपण एक विचार करू शकतो. पण हा विचार करत असताना तिथली झाडं वेगळी असतात, आपल्या इथली झाडं वेगळी असतात, कारण हवा वेगळी असते ना दोन्हीकडची. तर तो विचार करून हे आपल्याला करावं लागतं. त्यानंतर क्रीडा मैदानांचे लँडस्केपिंग, जिथे खेळाडू त्यांच्या विविध क्रीडा प्रकारांसाठी तयारी करतात, तर त्यांच्याशी रिलेटेड त्या एरियामधलं जे लँडस्केपिंग असेल ते क्रीडा मैदानांचं. त्यानंतर संस्थात्मक लँडस्केपिंग, कार्यालयं आहेत, नंतर रुग्णालयं आहेत. रुग्णालयांमध्ये लहान मुलांचं रुग्णालय असेल तर तिथे बाहेर लहान मुलांना छान वाटतील अशी फुलं झाडं लावली आहेत तर खूप छान वाटेल ना तिथल्या रुग्णांना, छोट्या मुलांना. तर अशा प्रकारे छान वाटावं, प्रसन्न वाटावं, झाडांमुळे आपल्याला नेहमीच छान वाटतं. तर त्यात लँडस्केपिंग म्हणतो आपण जेव्हा, तेव्हा अजून छान वाटावं अशी झाडं आपण समोर आपल्या लावत असतो. तर हे येतं संस्थात्मकमध्ये. त्यानंतर बघा फूड लँडस्केपिंग. इथे आपण याची झाडं, आपली काय म्हणतो त्याला, भाज्या, भाज्यांची झाडं किंवा फळांची झाडं, याच्या संदर्भात येतं हे फूड लँडस्केपिंग. तर पालक, नंतर मेथी, कोथिंबीर ही कमी वेळात वाढणारी झाडं असतात. तर असं छोटासा जर आपल्या बागेमध्ये एरिया असेल तर तिथे एका बाजूला आपण फूड लँडस्केपिंग करू शकतो. त्यानंतर सार्वजनिक लँडस्केपिंग,
हे बघा, हे आपलं रस्त्याच्या कडेला वगैरे झाडं असतात की नाही, छान छान. हं? मग आपण रस्त्यावरनं जात असताना जर तिथे एखादं नाट्यगृह असेल, तर त्याच्या बाहेरच्या भिंतींवरती नाटकांशी रिलेटेड ते मास्क वगैरे अशी चित्र ड्रॉ केलेली असतात. पाहिलंय कधी? किंवा एखादं क्रीडांगण असेल, तर खेळाडू ड्रॉ केलेले असतात तिथल्या भिंतीवर आणि त्या पद्धतीने तिथे झाडांची लागवड केलेली असते. तर ते झालं सार्वजनिक लँडस्केपिंग. अशोकाची झाडंही खूप वेळेला लावलेली असतात, उंचच्या उंच जातात. आठवलं ते? शैक्षणिक आवारांचे लँडस्केपिंग, ह्याच्यात आपल्याला जी सिलेबसला झाडं असतील अभ्यासाला, तर ती लावू शकतो. म्हणजे ॲक्च्युली ती झाडं मुलं बघू शकतात आणि त्यांचा अभ्यास खूप छान होऊ शकतो. तर हे शैक्षणिक आवारांचे लँडस्केपिंग. ह्याच्यात बॉटॅनिकल गार्डन पण येतात. तिथे एका साईडला औषधी वनस्पती लावलेले असतात. त्या वनस्पतींच्या वरती पूर्ण माहिती पण लिहिलेली असते. त्यांचं बॉटॅनिकल नेम, त्यांचा किती वर्ष ती जगतात, वयोमर्यादा म्हणजे. त्यानंतर त्यांना फुलं कधी येतात, फळं कधी येतात, दरवर्षी येतात का, 1 वर्ष आड येतात का, अशी विविध माहिती तिथे लिहिलेली असते. त्यामुळे अभ्यास पण होतो. तर हे झालं शैक्षणिक आवारांचे लँडस्केपिंग. असे विविध प्रकार असतात. आता तुम्हाला नक्की काय करायचं याच्यामध्ये? सगळ्यात पहिला मुद्दा आहे जागा बघा. मग ती तुमच्या राहत्या घरी असेल, तुमच्या सोसायटीत असेल, शाळेत असेल, कार्यालयीन जागा किंवा जे तुमच्या आईवडिलांचं जे कार्यालय असेल, तर तिथे जर तुम्हाला जागा एखादी मिळू शकत असेल, तर ती तुम्ही बघू शकता. किंवा तुमच्या गावी घराचं अंगण, घरामागची मोकळी जागा असेल, तर तिथेही तुम्ही लँडस्केपिंग करू शकता. त्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जागा बघायची आहे की कुठे आपल्याला जागा मिळू शकेल. आता जागा ठरल्यानंतर घरातले, बाहेरचे, ओळखीचे यांच्यामध्ये जे मोठे लोक असतील, अनुभवी लोक असतील, तज्ज्ञ मंडळी असतील, त्यांच्याशी चर्चा करायची आहे की या जागेमध्ये मला समजा औषधी वनस्पती लावायच्या आहेत, तर मी कसं कसं करू? त्यासाठी मला काय काय तयारी करावी लागेल, काय काय सामान आणावं लागेल, काय काय सामान घरात आहे. ठीक आहे, सगळं सारखं विकत आणायचं नाही आपल्याला. आणि हे सगळं काढल्यानंतर एक व्यवस्थित एस्टिमेट, म्हणजे किती खर्च तुम्ही करणार आहात, त्यासाठी तुम्हाला किती पैसे लागणार आहेत आणि हे किती वेळात तुमचं कंप्लीट होणार आहे. तर या सगळ्या गोष्टीचे पॉइंट्स लिहून तुम्हाला तुमच्या आईबाबांना द्यायचे आहे. त्यानंतर आईबाबा तुम्हाला पैसे देतील, तर ते व्यवस्थितरित्या खर्च करायचे, उगीचच्या उगीच खर्च करायचे नाही. मार्केट सर्वे करायचा आहे की कुठे स्वस्त मिळेल, कुठली गोष्ट. जसा कुंड्यांचा विषय जर घेतला, एक कुंड्यांचा विचार करूया आपण. तर कुंड्या आणायच्या असतील तर आपण एकतर इको फ्रेंडली आणायच्यात कुंड्या, पर्यावरणपूरक कुंड्या आणायच्या. प्लास्टिकच्या कुंड्या नको, प्लास्टिकने पर्यावरणाला हानी होते. मग कुठल्या आणायच्या, कुठे मिळतील, केवढ्याला मिळतील, मिळत असतील पण दुसऱ्या गावाला असतील तर तेही जाणं आणणं आपल्याला काही शक्य नाही. ऑनलाईन मिळतील का, या सगळ्याची कॉस्ट काढायची आहे. केवढ्याला पडेल, किती पैसे लागतील, हे सगळं व्यवस्थित आई-वडिलांसोबत बसून चर्चा करून तुम्हाला फाइंड आउट करायचं. आणि साहित्य गोळा करा. तर तेच मगाशी सांगितलं तसं घरात आधी काय खुरपं वगैरे असतं आपल्या घरात. पाणी घालायला आपल्याला काही वेगळं आणायची गरज नाही. आपण एखादा तांब्या, एखादं भांडं घेऊन पाणी घालू शकतो. तर खर्च खूप करायचा नाहीये आपल्याला प्रोजेक्टवर. लक्षात येतंय? खर्च जास्त म्हणजे प्रोजेक्ट चांगला असं मुळीच नाहीये. उलटा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त आउटपुट तुम्ही कसे देऊ शकता, हे इथे बघितलं जाणार आहे. आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करा. सगळ्यात शेवटी तुम्हाला रिपोर्ट लिहायचा आहे, त्याचा अहवाल लिहायचा आहे. तर सगळ्यात शेवटी जरी लिहायचा असला तरी त्याची सुरुवात पहिल्यापासूनच करायची आहे. म्हणजे तुम्ही जागा बघितल्यावरती कुठल्या कुठल्या जागा तुम्ही बघितल्या, कधी गेलात, कुठल्या तारखेला गेलात, किती वेळ तिथे घालवला, तज्ज्ञ मंडळींशी जर चर्चा केली तर कोणाशी केली, त्या काकांचं नाव काय होतं, ते कुठे, त्यांचा रोल काय आहे, ते पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत का,
किंवा तुमच्या बाजूचेही काका बरीच वर्ष बागकाम करत असतील, खूप चांगल्या पद्धतीने कंपोस्टिंग करत असतील, ते झाडं वाढवण्यात एक्सपर्ट असतील, तर त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा. त्यांचं नाव, ते किती वर्षापासून हे काम करतायत, हा डेटा सगळा लिहून काढा. थोड्या दिवसांनी विसरून जातो आपण, त्यामुळं लिहून ठेवा सगळं. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी लिहून ठेवा, त्याच्या डेट्स लिहून ठेवा व्यवस्थित. तुम्ही झाडं लावली त्या डेट्स लिहून ठेवा. ती किती वाढली, कशी वाढली, या सगळ्या गोष्टी नोट करा. फोटो काढून ठेवा. मोबाईल असतो आता आपल्याकडे, पटापट फोटो काढून ठेवा. पण नुसते भराभरा फोटो नाही काढायचे, त्याचाही डेटा पाहिजे. कशाचा फोटो काढलाय? येस. आता बघा, एक आयडिया शेअर करते तुमच्यासोबत. आपल्याच 5वीच्या पुस्तकातनं घेतलेली चित्र आहेत ही दोन्ही. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा डिझाईन करू त्यावेळेला असं करता येईल. हे लँडस्केपिंगचं डिझाईन नाही आहे, हे उदाहरणासाठी घेतलंय मी. तर इथे बघा, ही बिल्डिंग एक आहे आणि ही 30 मीटर त्याचं लांबी आहे. तर त्या 30 मीटरला इथे कागदावरती काढताना त्यांनी 30 सेंटीमीटर घेतले. आलं लक्षात? तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा ड्रॉइंग काढायचं आहे. म्हणजे समजा तुमच्याकडे एक बाल्कनी आहे. बाल्कनी पकडतीये मी उदाहरणासाठी. अशी बाल्कनी आहे 6 बाय 12 फुटाची. एक मिनिट. अशी ही आपली बाल्कनी आहे. तर त्या आधीच्या चित्रामध्ये त्या काकांनी कसं 30 फुटाला 30 सेंटीमीटर घेतलं होतं, तसं आपण इथे 6 सेंटीमीटर घेऊया. 6 सेंटीमीटर आणि इकडे 12 सेंटीमीटर घेऊया. 12 फुटाच्या ठीक आहे. मग या बाल्कनीमध्ये आता ऑलरेडी काही सामान असेल आपलं, तर ते तर काढून टाकता नाही येणार, ते ठेवावंच लागेल. मग इथे तुम्हाला व्यवस्थित अरेंजमेंट डिझाईन करायचं आहे, की सगळ्यात पहिला पॉईंट हा बघाल की सूर्यप्रकाश कुठून येतो. या बाल्कनीत असं असू शकतं की इकडनं सूर्यप्रकाश येतो, या बाजूला इकडच्या बाजूला येत नाही. म्हणजे हा तर पॉईंट इथेच क्लिअर होतो की आपल्याला झाडं या बाजूलाच लावायची आहेत. इकडे जर सावली येत असेल तिथे झाडं वाढणार असतात. त्यामुळे मग या भागामध्ये सगळं घरातले जी आधीचं सामान आहे ते ठेवायला आपल्याला जागा करून द्यावी लागेल. आणि या बाजूला आपण झाडं लावू शकतो. आता इथे झाडं लावताना इथे नेमक्या किती कुंड्या बसतील? ही 6 फुटाची जागा आहे. तर 3 बसतील, का एक छोटी बसेल, का तुम्ही चौकोनी साईजच्या आणताय, चौकोनी किती बसतील? येतंय लक्षात? हे बघावं लागेल. मग ह्या अशा इथे दाखवल्यात तशा वर-खाली कुंड्या ठेवू शकता का पायऱ्यांमध्ये? त्यानंतर इथे तुम्हाला अडकवायला जागा आहे का? या इमेजमध्ये दाखवलं तसं. मग अडकवायला जर जागा असेल तर ह्या कुंड्यांना पाणी घातल्यावर जे पाणी खाली पडेल ते आपल्या रेलिंगवर पडेल, रेलिंग खराब होईल. तसं नाही करायचं. खाली आपण कुंडी ठेवू शकतो का दुसरी, म्हणजे याच्यातनं पडणारं पाणी याच कुंडीला मिळेल. येतंय लक्षात? तसं पाण्याचाही नीट वापर करायचा आहे. पाणी आपलं वाया चाललंय, ती भिंतही खराब होतीये आणि पाणीही वाया चाललंय, लाल लाल डाग पडतायत मातीचे, असं काहीच नाही करायचं. छानपैकी विचार करायचा की आपण काय करू शकतो, आणि काहीच करू शकत नसाल तर नेमकं पाणी घालायचंय, उगाच भसा पाणी घालायचं नाहीये. येतंय लक्षात? दुसरं लक्षात घेण्यासारखं आहे की अशी जर तुम्ही अडकवणाऱ्या कुंड्या आणल्या तर ह्याची सावली इथे खाली ठेवलेल्या कुंड्यांवर पडते आणि खाली ठेवलेल्या कुंड्यांमधल्या झाडांना सूर्यप्रकाशच मिळते. हे पण लक्षात घ्यावं लागेल की आपण ह्या लावतोय खरं कुंड्या इथे आणि खाली, पण मग त्याची सावली नाही पडणार ना. येते लक्षात? तसे छोटे छोटे मुद्दे असतात, कारण झाडं ही सजीव आहेत. तो मोबाईल नाही आहे, क्लिक केलं की ॲप सुरू झालं आणि स्टॉप केलं की थांबलं. ती सजीव वनस्पती आहे, सजीव गोष्ट आहे. त्यामुळे त्याला वाढायला, त्याला छानपैकी प्रेमाने वाढवाल, छान पाणी घालाल रोज, तर ती खूप छान वाढतात.
तर हे सगळे पॉइंट्स लक्षात घ्याल. त्यांच्या वाढीसाठी आवश्यक गोष्टी नीट प्रोव्हाइड कराल, व्यवस्थित डिझाईन कराल, म्हणजे मग तुमचा प्रोजेक्ट छान. या इमेजेसचं सोर्स क्रेडिट इथे दिलंय आणि ही सगळी इन्फॉर्मेशन मी मेनका पब्लिकेशनच्या पुस्तकातून घेतलेली असते. इथे आपला प्रकल्पाचा व्हिडिओ संपत आहे आणि तुम्हाला पुन्हा आठवण करून देते, मी या परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यासाठी क्लासेस घेते. क्लासेस ऑनलाईन असतात. 15 एप्रिलपासून माझ्या पहिल्या टप्प्यासाठीचे क्लासेस सुरू होतात. जर तुमचे कोणी ज्युनियर्स असतील, लहान मित्रमैत्रीण असतील, जे आत्ता 6वीला जाणार आहेत आणि त्यांना ही परीक्षा द्यायची आहे, तर त्यांना माझा क्लास नक्की जॉईन करायला सांगा. मराठी आणि इंग्लिश मीडियमच्या वेगळ्या वेगळ्या बॅचेस असतात, दोन्ही एकत्र बॅच नसतात. चला तर मग मस्त करा तुमचा प्रकल्प, छान उद्या आणि आनंद मिळवा त्याच्यातनं. स्वतः करा, म्हणजे तिथे जेव्हा मुलाखतीला जाल तेव्हा अपसुक बोलाल. येते लक्षात? आपण केलेल्या गोष्टी आपल्याला सांगायला किती आवडतं, तसं होईल तिथे. ठीक आहे? आई-वडिलांची, मोठ्यांची मदत नक्की घ्या, पण त्यांनाच करायला लावू नका. हे तुम्हाला करायचंय तर तुम्हीच करा मस्तपैकी. चला भेटत राहूया. टाटा.